मम्मी हे बनव ना, दुधी हलवा। तर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचे दुधी। त्याचं वरचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय। जनरली आता मी आज मार्केटमध्ये जी दुधी आणली होती, मी कोवळी दुधी बघत होती, म्हणजे जी साईजने कमी असेल, पण खूप मोठ्या मोठ्या दुधीच त्यातल्यात मी लहान दुधी चूज करून घेतली। पण बहुतेक वेळा असं होतं की आपण कोवळी म्हणतो, पण आतल्या साईडला बऱ्याच वेळा बी हा निघतो। मग बी निघालं की तो आपण जेव्हा किसतो त्यावेळेस मात्र पूर्ण बी त्या आपल्या किसमध्ये येतो, तर मग ती बी नको यायला म्हणून अशा प्रकारे आपल्याला वरचा जो भाग आहे बीचा तो आपल्याला अशा प्रकारे सुरीने काढून घ्यायचा आहे आणि मग तो टाकून द्यायचा आहे आणि बाकीचे भाग आपल्याला पाण्यामध्ये किसून घ्यायचे आहे किसणीने। तर मी हे घेतलेलं आहे पाणी आपलं आणि याच्यामध्ये ठेवली किसणी आणि हे अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर हे अशा पद्धतीने का करायचं, कारण की किस जो आहे ना दुधी लवकर काळी पडते, तर मग ती काळी पडू नये म्हणून मी पाण्यातच तिला किसतीये आणि मग नंतर यातलं पाणी जे आहे ना आपण पूर्ण गाळून मग नंतर थोडंसं पाणी पिऊन मग घेणार आहोत, कारण जेणेकरून ती काळी नको पडायला किसेपर्यंत, कारण ती लगेच काळी पडते। आणि नंतर मग आपल्याला तूप तापत ठेवायचं, याच्यामध्ये साजूक तुपाचा वापर केलाय, पाणी निथळून काढलेलं आहे आणि थोडं पिऊन घेतलेलं आहे, म्हणजे जास्तीचं पाणी सुद्धा राहायला नको। याला आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग वाफेवर ठेवून द्यायचंय। आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचंय, तर मावा टाकायचाय। तर मी मावा आदल्या दिवशी आणून ठेवला होता, तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं तो कडक झालाय, तर याला आपण अशा किसून घेऊया, म्हणजे तो मस्त छान प्रमाणे ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आपल्या हलव्यामध्ये। आणि ड्रायफ्रुट्स काढून घेऊया। आता हे जे बदाम आहेत ना हे मी थोडेसे मशीनद्वारे थोडेसे बारीक करून घेते आणि बाकीचे जे ना आपल्याला काप हवेत ते आपण कापून ठेवणार आहोत। आणि किसमिस घेतलेले, त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आपल्याला, ते घेतलेले। तर सर्व तयारी ही आपण काढून घेतलेली। एकदा चेक करूया की आपला दुधी शिजलाय की नाही शिजलाय, तर थोडा मीडियम शिजलेला आहे, अजून शिजायला हवा आहे। जवळजवळ मी एक 10 ते 12 मिनिटं ठेवलं होतं। याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स मात्र आता आपण टाकून घेऊया आणि मग याच्यामध्ये घेतलेली आहे मी दूध पावडर। सो ही मिल्कची पावडर जी आहे ना ती टाकल्यामुळे जास्त असा क्रीमीनेस येतो आपल्या या हलव्याला, तर ती टाकावी। आता बरेच जण याच्यामध्ये दूध टाकून शिजवतात, पण याच्यामध्ये दूध टाकून वगैरे शिजवण्याची अजिबात गरज नाहीये, कारण की वाफेवर अगदी सहजपणे शिजतं। फक्त जे भांडं आपण वापरू ते आपल्याला थोडंसं जाड तळाचं घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून खाली लागणार नाही। आता हे बघा थोडं परत एक 5 ते 10 मिनिटं ठेवून मग नंतर परत हलवून घेतलेलं आहे, तर छान दुधी आपला पूर्णपणे जवळजवळ शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे, पण थोडी साखर कमी वाटली, मगाशी मी 3 चमचे टाकली होती, अजून 2 चमचे, टोटल 5 चमचे, कारण आमच्या इथे थोडंसं कमी खातात। आणि प्लस याच्यामध्ये आपण दूध पावडरचा वापर केलाय त्यामुळे ती सुद्धा गोड आहे, त्याप्रमाणे अंदाजाने आपल्याला साखर याच्यामध्ये टाकायची। वाफेवर ठेवलेलं आहे। हे बदामाचे काप जे आहेत आणि काजूचे हे मी मोठे मोठे ठेवलेले आहेत, याला आपण फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर मग आपण दुधीच्या मिश्रणामध्ये टाकायचे आपल्याला। तर तूप घेतलं थोडंसं आणि तुपामध्ये हे ड्रायफ्रुट्स टाकून याला फ्राय करून घेतलेले, कलर बदलेपर्यंत आपण याला फ्राय केलेलं आहे। आता हे पूर्णच्या पूर्ण आपण ह्याच्यामध्ये ओतून द्यायचे। तर छान आणि सुंदर टेस्ट जी आहे ना ती तुपाची, आपली साजूक तुपाचा वापर केल्यामुळे खूप छान वाटते। याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स याचे तळून टाकल्यामुळे सुद्धा खूप छान वाटतात आणि भरपूर असे ड्रायफ्रुट्स मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपला हलवा झालेला आहे रेडी। आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे तो म्हणजे मावा आणि वेलची पावडर। मावा आपण किसून घेतल्यामुळे काय होतं की पटकन तो विरघळतो त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये गरम ह्याच्यामध्ये, पण जर खडा खडा असेल तर त्याला मग परत आपल्याला तिथे फोडत बसावं लागतं। हे बघा अगदी सहजपणे विरघळलेले आपला दुधी हलवा झालेला आहे रेडी आणि मस्त टेस्टी। आणि आता अजूनपर्यंत गाजर मार्केटमध्ये आलेले नाहीयेत, पण हलवा खाण्याची इच्छा झाली होती, सो दुधीचा हलवा बनवला। तर चला सर्व करूया। अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायची ती रसिका रेसिपी मराठी नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।